Today we start the new chapter of biology in 11th class. This is the cell division. It is a very important chapter for all biological processes. सेल डिव्हिजन, सर्वात पहिल्यांदा सेल डिव्हिजन म्हणजे काय किंवा त्याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. सर्वात पहिल्यांदा लक्षात द्या की सेल डिव्हिजन ही एक प्रोसेस आहे. ओके, आपल्याला माहित आहे की आपण ज्यावेळेस सेल स्ट्रक्चर पाहत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रत्येक ऑर्गॅनिझम हा सिंगल सेल पासून किंवा मल्टीसेल्युलर सेल पासून बनलेले, बरोबर आहे. म्हणजे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते दोन टाइप्सचे आहेत, बरोबर आहे. एक युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर आपण ज्यांना म्हणतो जे की सिंगल सेल्स पासून बनलेले ते युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलर मोर दॅन वन, जे की जास्तीत जास्त सेल पासून बनलेले आहेत. एकापेक्षा जास्त सेल ज्याला अटॅच असतील त्याला आपण काय म्हणतो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणतो. जनरली सेल डिव्हिजन ही जी प्रोसेस आहे ते फक्त मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होते. पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स सुद्धा सिंगल सेल पासून बनलेले आहेत, जसं की झायगोट. ओके, मेल अँड फिमेल गॅमेट ज्यावेळेस फ्यूज होतो त्याच्यापासून झायगोट बनतो आणि त्याच झायगोटपासून एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम बनतो. मेल आणि फिमेल यांचे गॅमेट्स काय होतात, फ्यूज होतात. ओके, हा झाला झायगोट आणि हा जो झायगोट आहे हा सिंगल सेल आहे. पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फॉर एक्झाम्पल ह्युमन फॉर्मेशन, ह्युमन जर बघितलं, ह्युमनची पूर्ण बॉडी जी फॉर्म होते ती कशापासून, एक सिंगल सेल पासून. आणि तो सिंगल सेल काय आहे, झायगोट आहे, बरोबर आहे. आणि या झायगोट्सपासून जी काही प्रोसेस होते, सेल डिव्हिजन फॉर्मेशन होतं. एका सेलचे दोन, दोनचे चार असे डिव्हिजन होते आणि एक पूर्ण कंप्लीट एक ह्युमन तयार होतो, बरोबर आहे. हा जो फॉर्मेशन होतोय म्हणजे काय, तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा एका सिंगल सेल पासून फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल झायगोट. झायगोट कशाला म्हणतो, तर मेल आणि फिमेलच्या गॅमेट्सचं फ्युजन होऊन झायगोट बनतो आणि झायगोट पासून एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होतो. तर जनरली सेल डिव्हिजन ही प्रोसेस मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होते. तर जनरली हा जो सेल डिव्हिजन आहे, सेल डिव्हिजन म्हणजे काय, तर जो काही सेल आहे त्या सेलचं डिवायडेशन होतं. म्हणजे काय, तर सेल आणि न्यूक्लियस जो काही पर्टिक्युलर डिप्लॉइड असेल किंवा हॅप्लॉइड असेल, ज्यावेळेस सेल डिव्हिजन होते त्यावेळेस एका सेलचे दोन सेल्स तयार होतात. याला आपण काय म्हणतो, सेल डिव्हिजन म्हणतो, एकाचे दोन होणे. तर ही जी सेल डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रोसेसेस आहेत. डायरेक्ट एका सेलचं डिवायडेशन होऊन तो सेल दोन सेलमध्ये डिवाइड होत नाही. तर जनरली सर्वात पहिल्यांदा सेल डिव्हिजन शिकण्या अगोदर आपल्याला सेल सायकल शिकायला पाहिजे. तर आज आपण जी काही कन्सेप्ट स्टार्ट करणार आहोत ती आहे सेल सायकल. सेल सायकल, सेल सिंगल सेल आणि सायकल जिथून स्टार्ट होते तिथेच एंड होणारी. ओके, म्हणजे जी काही स्टार्टिंग पॉईंट आहे आणि एंडिंग पॉईंट आहे, जो काही सेलचा सायकल आहे तो आपल्याला अगोदर स्टडी करायला पाहिजे. तर जनरली हा जो सेल सायकल आहे याच्यामध्ये दोन फेजेस आहेत. सेल सायकल इज अ सिक्वेन्शियल इव्हेंट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ ए सेल. त्याला आपण काय म्हणतो, सेल सायकल म्हणतो. तर जनरली सेल सायकलमध्ये दोन फेजेस आहेत. फर्स्ट इंटरफेज आणि सेकंड यम फेज. ओके, तर सेल सायकल जी की सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहेत, म्हणजे अशा घटना ज्या की सिक्वेन्शियल होतात, एकानंतर एक अशा ज्या घटना होतात त्याला आपण काय म्हणतो, सेल सायकल म्हणतो. तर सेल सायकल जनरली दोन फेजेसमध्ये होते, एक इंटरफेज आणि दुसरा यम फेज. तर हा जो इंटरफेज आहे आणि हा जो यम फेज आहे याच्यामध्ये स्टार्टिंगला, फॉर एक्झाम्पल आपण सेल सायकल ड्रॉ करू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. तर इंटरफेज आणि यम फेज काय आहेत, तर ही सेल सायकल आहे. तर स्टार्टिंग पॉईंट जर समजा इथून स्टार्ट होतोय म्हणजे एक जो काही इमॅच्युअर सेल आहे जो की सेल डिव्हिजनसाठी प्रोसेसमध्ये येतोय, तर जो काही सेल आहे तो सेल डिव्हिजनसाठी जाणार आहे. तर जनरली सेल सायकल म्हणजे काय, तर जो सेल आहे तो स्टार्टिंग पॉइंट पासून ज्यावेळेस इंटर करेल तो सर्वात पहिल्यांदा इंटर
फेजमध्ये एंटर करेल. ओके, तर इंटरफेज जी आहे, फॉर एक्झाम्पल इथून स्टार्ट होते. ओके, तर इंटरफेजमध्ये सुद्धा 3 फेजेस फॉर्म होतात. एक G1 फेज, ज्याला आपण गॅप 1 फेज असं सुद्धा म्हणतो. सेकंड वन आहे S फेज. S फेजला आपण सिंथेसिस फेज असं म्हणतो, सिंथेसिस किंवा सिंथेटिक फेज. आणि थर्ड वन जी आहे ती आहे G2 फेज, ज्याला आपण गॅप सेकंड फेज सुद्धा म्हणून ओळखतो. तर इंटरफेज ही सर्वात लॉंगेस्ट फेज आहे. ओके, सर्वात लॉंगेस्ट फेज कारण की त्याचं ड्युरेशन जे आहे ते लॉंगर आहे, पण तो सुद्धा 3 पार्ट्समध्ये डिवाइड होतोय. तर G1 फेज हा गॅप 1 फेज आहे, S फेज सिंथेसिस फेज आहे, आणि थर्ड वन जी आहे ती आहे G2 फेज. तर या ज्या 3 फेजेस आहेत त्या इंटरफेजमध्ये होतात, आणि इंटरफेज हा लॉंगेस्ट ड्युरेशनल फेज आहे. तर याच्यामध्ये जनरली काय होतं, जो काही इमॅच्युअर सेल आहे तो सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर होतो. इटसेल्फ स्वतःच काय करतो, स्वतःला प्रिपेअर करतो. कशासाठी? सेल डिव्हिजनसाठी. तर या 3 फेजेसमधून तो जेव्हा जाईल त्यावेळेस तो एम फेजमध्ये जाईल. एम फेज इट इज ए मायटोसिस और मियोटिक फेज. ओके, एम फॉर मायटोसिस, एम फॉर मियोसिस. ज्यावेळेस आपण पुढे मायटोसिस सेपरेटली आणि मियोसिस सेपरेटली शिकू त्यावेळेस तुम्हाला मायटोसिस काय आहे आणि मियोसिस काय आहे हे समजेल. तर जनरली एम फॉर रेफर्स फॉर मायटोसिस और मियोसिस अदर. तो एम फेज जी आहे ती जनरली काय होते तर सेल डिव्हिजन प्रोसेस आहे. तर जनरली ज्यावेळेस इंटरफेजमध्ये जर आपण बघितलं तर हा जो पार्ट आहे तो आहे एम फेज. ओके, हा आहे एम फेज. मी डायरेक्ट इथेच दाखवते. ओके, हा आहे एम फेज. आता या स्टार्टिंग पॉइंट पासून ते पूर्ण जो काही सर्कल आहे एंड पॉइंट पर्यंत एम फेज पर्यंत, तर तो आहे इंटरफेज. आणि हा जो इंटरफेज आहे तो 3 पार्ट्समध्ये डिवाइड आहे. ओके, तर इथे G1 फेज, S फेज अँड G2 फेज. तर हा जो पार्ट आहे G1 चा, S फेज अँड G2 फेज, इथपर्यंत जो पार्ट आहे तो आहे इंटरफेज. पूर्ण हा जो पार्ट आहे तो काय आहे इंटरफेज. तर इंटरफेज हा 3 पार्ट्समध्ये डिवाइड आहे, G1 फेज, S फेज अँड G2 फेज. जनरली आपण जी काही इंटरफेज आहे त्याला काय म्हणलं की प्रिपेरिंग इटसेल्फ फॉर अ सेल डिव्हिजन. सेल काय करतो, स्वतःला प्रिपेअर करतो सेल डिव्हिजनसाठी. तर सेल डिव्हिजनसाठी म्हणजेच काय तर एक जो सेल आहे तो डिवाइड होऊन 2 सेलमध्ये फॉर्म होणार आहे. ओके, जनरल फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं की जर समजा ह्यूमन सेल. ओके, ह्यूमन सेलमध्ये जो सेल आहे त्याच्यामध्ये टोटल 46 क्रोमोझोम्स असतात. किती? 46. जर समजा हा जो सेल आहे तो जेव्हा डिवाइड होतो त्यावेळेस याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. ओके, म्हणजे एक जो सेल आहे ज्यावेळेस डिवाइड होणार आहे सेम टाईपमध्ये 2 सेल फॉर्म करतोय, जो की पहिला आहे. आपण सेल थेअरीमध्ये ऐकलंय. सेल थेअरीमध्ये काय सांगितलेले की प्रत्येक सेल हा प्री एक्झिस्टिंग सेल पासून फॉर्म झालेला आहे. ओके, प्री एक्झिस्टिंग सेल पासून फॉर्म झालेला आहे याचाच अर्थ जो काही सेल आहे, जो प्री एक्झिस्टिंग सेल आहे तशाच 2 कॉपी पुढे फॉर्म होणार आहेत. सेल डिव्हिजन मध्ये काय होतं तर कॉपी ऑफ सेल्स फॉर्म होतात. म्हणजे काय तर जो काही सेल तुम्ही पाहताय त्याचं जेव्हा सेल डिव्हिजन होतं त्यावेळेस तो स्वतःसारख्याच 2 सेल्स फॉर्म करतो. ओके, म्हणजे 46 क्रोमोझोमचा सेल असेल तर पुढे जे काही 2 फॉर्म होणार आहेत ते सुद्धा काय असले पाहिजेत 46 चे असले पाहिजेत. म्हणजे काय तर जे काही याच्यामध्ये मटेरियल आहे ते काय होतं डबल फॉर्म मध्ये होतं. ओके, तर डबल फॉर्म मध्ये होणे याचाच अर्थ काय तर प्रिपरेटरी फेज ज्याला आपण इंटरफेज म्हणतो त्याच्यामध्ये सेल स्वतःला काय करतोय प्रिपेअर करतोय सेल डिव्हिजनसाठी. मग सेल डिव्हिजनसाठी त्याच्यामध्ये काय काय पाहिजे
किंवा तो पुढे जाऊन जे काही डुप्लिकेट करणार आहे, डबल करणार आहे, ती सगळी प्रोसेस कुठे होते तर या 3 फेजेसमध्ये होते आणि त्याच्यानंतर तो पुढे जाऊन काय करतो, स्वतःला डिवाइड करतो. तर सर्वात पहिल्यांदा जीवन फेज जो आहे, ज्याला आपण गॅप 1 फेज म्हणतो. ओके, तर गॅप 1 फेज जो आहे, जनरली गॅप 1 फेज मध्ये काय होतं तर जी काही नॉर्मल सेल आहे त्याची ग्रोथ होते. ओके, तो जो सेल आहे तो स्वतःची जी काही साईज आहे तो काय करतो, ग्रो करतो. ओके, तर सर्वात पहिल्यांदा सेल काय करतो, स्वतःची साईज वाढवतो. त्याच्यानंतर कधीही लक्षात ठेवा, कोणताही फेज ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता त्यावेळेस पहिला जो फेज आहे तो जे काही फॉर्मेशन करणार आहे तो कशासाठी प्रिपेअर होणार आहे तर पुढच्या फेजसाठी प्रिपेअर होणार आहे. तर सेकंड म्हणजे काय, जीवन फेज कशासाठी तयार होतो, एस फेजमध्ये जाण्यासाठी. तर एस फेज आपण कशाला म्हणतोय, सिंथेसिस फेज किंवा सिंथेटिक फेज. तर याच्यामध्ये काय होतं तर डीएनए डुप्लिकेट होणे किंवा रिप्लिकेशन होणे. ओके, तर डीएनए जो आहे तो रिप्लिकेट होतोय. जर 46 क्रोमोझोम्स हे डबल फॉर्ममध्ये झाले पाहिजेत, 2 सेल्समध्ये 46 झाले पाहिजेत, पण जनरली पहिल्या सेलमध्ये किती आहेत, 46च आहेत. ओके, तर हे जेव्हा पुढे जातील तेव्हा डबल फॉर्ममध्ये होतील. तर हे डबल फॉर्ममध्ये होण्यासाठी त्या सेल्सला काय करावं लागेल, त्या एका कॉपीचे डबल करावे लागतील. फॉर एक्झाम्पल, जर समजा मला तुम्हाला नोट्स द्यायचे, ओके, आणि माझ्याकडे जे नोट्स आहेत ते मी लिहून काढलेले आहेत. ओके, आणि जर मी हे तुम्हाला प्रोव्हाइड केले तर ते फक्त एकाकडे जातील, पण सगळ्यांनाच द्यायचे असतील आणि 2 व्यक्ती माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला नोट्स पाहिजे, तर मला काय करावं लागेल, त्याची झेरॉक्स कॉपी काढावी लागेल. ओके, मग त्याच्यामुळे काय होईल, तीच सेम जे काही मटेरियल आहे ते 2 फॉर्ममध्ये झालं. ओके, मग त्याच्यासाठी मी काय केलं, झेरॉक्स केलं. तर जशी डुप्लिकेट कॉपी मी तयार केली त्याचप्रमाणे ज्यावेळेस सेल डिवाइड होतो त्यावेळेस जे काही मटेरियल सेम मटेरियल आहे ते 2 फॉर्ममध्ये त्याला डुप्लिकेट करावं लागतं. तर हे जेव्हा डुप्लिकेट करतोय तर त्यावेळेस जे काही डीएनए फेज आहे त्याच्यामध्ये तो काय करतोय, जे काही नंबर्स मटेरियल्स आहे त्याचं डुप्लिकेशन होतं. तर सिंथेटिक फेजमध्ये मेन फंक्शन काय आहे तर तो डीएनए रिप्लिकेशन करतो. ओके, तर डीएनए रिप्लिकेशनसाठी जे काही मटेरियल लागणार आहे, म्हणजे डीएनए रिप्लिकेशन म्हणजे काय, जर समजा हा डीएनए आहे, ओके, तर हा जो डीएनए आहे तो डुप्लिकेट होतो. तर याच्यासाठी खूप साऱ्या प्रोसेसेस आहेत. रिप्लिकेशन फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुम्ही डीएनए रिप्लिकेशन शिकाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हा जो डीएनए आहे त्याची सेम कॉपीमध्ये 2 डीएनए फॉर्म होतात. तर हे जेव्हा डीएनए फॉर्म करायचं रिप्लिकेशन होतं म्हणजे काय, तर या दोन्हीमधून डिवाइड होऊन सेम याचे एक पार्ट इकडे जातात आणि न्यू फॉर्मेशनमध्ये एक स्ट्रँड तयार होते. तर जनरली जे काही डीएनए आहेत त्या डीएनएच्या रिप्लिकेशनसाठी खूप सारे एन्झाईम्सची गरज असते. ओके, ऑल एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज अ प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स नॉट इन्क्लुडेड इन एन्झाईम्स. म्हणजे सगळे जे काही एन्झाईम्स आहेत त्यांना आपण प्रोटीन म्हणू शकतो, पण प्रत्येक प्रोटीन हा एन्झाईम नसतो. तर ज्यावेळेस आपण डीएनए फॉर्म करणार आहोत किंवा डीएनए रिप्लिकेशन ही प्रोसेस एस फेजमध्ये होणार आहे. ओके, तर डीएनए रिप्लिकेशनसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील, जे काही मटेरियल असेल ते काय करेल, जीवन फेज तयार करेल. ज्यावेळेस हा जीवन फेज याच्यासाठी लागणारं मटेरियल तयार करेल तेव्हा तो काय करेल, एस फेजमध्ये जाईल. ओके, तर ज्यावेळेस जीवन फेजमध्ये सिंथेसिससाठी डीएनए सिंथेसिससाठी डीएनए रिप्लिकेशनसाठी जे काही मटेरियल लागणार आहे तो फॉर्म करतोय. तर सर्वात पहिल्यांदा सेलची ग्रोथ होते. सेल ग्रोथ सोबतच डीएनए सिंथेसिससाठी एस फेजमध्ये जे काही लागणार आहेत म्हणजे डीएनए रिप्लिकेशन होण्यासाठी जे काही एन्झाईम्स लागतात ते एन्झाईम्स तो काय करतो, फॉर्म करतो. एन्झाईम्स आर अल्सो नोन ॲज अ प्रोटीन्स, कारण की आपण एन्झाईम्स कशाला म्हणतो तर प्रोटीन्सला म्हणतो. तर एन्झाईम्स म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी सुद्धा जे काही mRNA लागतात, RNA मध्ये 3 RNA झाले, M, R and T. ओके, तर RNA सुद्धा तो फॉर्म करतो. तर त्याच्यामध्ये 3 आले कारण की प्रोटीन सिंथेसिससाठी RNA ची गरज आहे. तर RNA सिंथेसिसची सुद्धा इथे मटेरियल फॉर्म होतो. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस सेल ग्रोथ होतोय, साईज वाढवतो,
एन्झाईम फॉर्मेशन करतोय, म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस करतोय. प्रोटीन सिंथेसिस करणे याच्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते म्हणजे RNA, mRNA, rRNA अँड tRNA. ओके, तर जे काही मटेरियल आहे हे कशासाठी, तर S फेजमध्ये जाण्यासाठी. तर जो काही सेल आहे, इमॅच्युअर सेल आहे, तो G1 फेजमध्ये जातो, गॅप 1 फेजमध्ये जातो. म्हणजेच काय, तर S फेजसाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत तो इथे प्रिपेअर करतो, सेल स्वतःमध्ये प्रिपेअर करतो. तर इथे काय करतो, ग्रोथ करतो, स्वतःची साईज वाढवतो. एन्झाईम्स S फेजमध्ये DNA रिप्लिकेशनसाठी लागणारे जे काही एन्झाईम्स आहेत, हेलिकेज, टोपोआयसोमरेज, जे काही एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स तो इथे फॉर्म करतो. ओके, एन्झाईम्स फॉर्म करतो म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस करतो. प्रोटीन सिंथेसिस फॉर्म करतो म्हणजेच त्याच्यासाठी RNAची गरज आहे. म्हणून तो तिन्ही RNAचे 3 टाईप्स आहेत, बरोबर आहे, mRNA, rRNA अँड tRNA. जनरली जे काही 3 फॉर्मचे RNA आहेत तो सुद्धा इथे फॉर्म करतो. ज्यावेळेस DNA तुम्ही पाहिला असेल, DNA स्ट्रक्चर तुम्ही अगोदर पण शिकलेले, बरोबर आहे. DNA हा पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यामध्ये पॉलिन्यूक्लियोटाइड म्हणजे काय, फॉस्फेट ग्रुप, नायट्रोजन बेसेस आणि त्याचबरोबर शुगरसुद्धा आवश्यक आहे. तर या ज्या तिन्ही गोष्टी आहेत त्यासुद्धा त्याच्यामध्ये काय होतील, फॉर्म होतील. तर याच्यामध्ये mRNA सोबत प्रोटीन सिंथेसिस सोबतच तो त्याची ग्रोथसुद्धा वाढवतो. म्हणजेच काय, याच्यामध्ये लागणाऱ्या सिंथेटिक फेजमध्ये म्हणजेच DNA रिप्लिकेशन करण्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे तो G1 फेज प्रिपेअर करतो. ओके, हा झाला G1 फेज. सेकंड आहे S फेज. S फेज म्हणजे सिंथेटिक फेज आणि सिंथेटिक फेज म्हणजे DNA सिंथेसिसची DNA रिप्लिकेशन S फेजमध्ये होतं. DNA रिप्लिकेशन म्हणजे काय, तर DNA जे आहेत ते रिप्लिकेट होतात आणि 2 फॉर्ममध्ये तयार होतात. तर DNA जो आहे S फेजमध्ये मेन जो आहे तो आहे DNA रिप्लिकेशन. ओके, तर DNA रिप्लिकेशन टोटल इंटरफेजमध्ये G1 फेज कंप्लीट होण्यासाठी 8 आवर्सची गरज आहे. किती, 8 आवर्स म्हणजे 8 तास कंप्लीट लागतात त्या स्वतःचे जे काही S फेजसाठी लागणारे मटेरियल आहे ते तयार करण्यासाठी. G1 साठी ड्युरेशन किती आहे, 8 आवर्स. S फेजमध्ये काय होतं, तर DNA रिप्लिकेशन होतो. त्याचबरोबर जे काही सेंट्रिओल्स आहेत, स्पिंडल फायबर फॉर्मेशनसाठी सेंट्रिओलची गरज आहे. आपण या जे काही सेंट्रिओल्स पार्ट शिकला किंवा सेंट्रिओल्सचा तुम्ही आणखीन एक वेळेस व्हिडिओ पाहू शकता. सेंट्रिओल्स काय होतं, तर सेल डिव्हिजनमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो. तर सेंट्रिओल्स हे स्पिंडल फॉर्मेशन करतात. आणि स्पिंडल फॉर्मेशन कशासाठी, तर ज्यावेळेस डिव्हिजन तुम्ही सेल डिव्हिजनमध्ये जे काही मायटोसिसमध्ये किंवा मिओसिसमध्ये ज्यावेळेस तुम्ही फेजेस पाहाल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्पिंडल फॉर्मेशनचं मेन फंक्शन काय आहे ते लक्षात येईल. तर DNA रिप्लिकेशनमध्ये त्याचबरोबर S फेजमध्ये DNA रिप्लिकेशन खूप महत्त्वाची प्रोसेस होते. DNA रिप्लिकेशन सोबतच एक महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आहे हिस्टोन प्रोटीन फॉर्मेशन. जनरली जो काही S फेज आहे त्याच्यामध्ये जनरली DNA सिंथेसिस होतो, पण DNA ज्यावेळेस कॉइलिंग होते त्यावेळेस हिस्टोन प्रोटीन सोबत तो बाइंड केला जातो. तर S फेजमध्ये त्यासोबतच हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस सुद्धा होते. तर हा आहे सिंथेसिस फेज. ओके, तर सिंथेसिस फेज ज्यावेळेस स्वतःचे फॉर्मेशन करतोय, DNA रिप्लिकेशन करतोय, त्याच्यानंतर तो G2 फेजमध्ये जातो. ओके, G2 फेजमध्ये ज्यावेळेस जातो तर G2 फेज म्हणजेच काय, ग्रोथ सेकंड फेज, गॅप सेकंड फेज, गॅप सेकंड, त्याचबरोबर ग्रोथ सेकंड. इथे पहिल्यांदा ग्रोथ झाली. ओके, तर इथे लक्षात घ्या, ज्यावेळेस ग्रोथ होते त्याचबरोबर सेलची ग्रोथ होते त्याचबरोबर जे काही सेल मेम्ब्रेन्स आहेत, सेल ऑर्गॅनल्स आहेत, ओके, जसं की मायटोकॉन्ड्रिया आहे, प्लास्टिड आहे किंवा जे काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, जे काही रायबोझोम्स आहेत, जेवढे काही ऑर्गॅनल्स आहेत ते पुन्हा काय होतात, डुप्लिकेट होतात. कारण की याच्यामध्ये रायबोझोम असला तर याच्यामध्ये पण रायबोझोम आलाच पाहिजे, याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आला तर याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आलं पाहिजे. म्हणजे सेलमध्ये जेवढं काही मटेरियल आहे ते दोन्हीमध्ये आलं पाहिजे. तर ज्यावेळेस ग्रोथ होते त्याचबरोबर सेल काय करतो, आपले स्वतःचे मेम्ब्रेन्स जे काही ऑर्गॅनल्स आहेत,
ऑर्गॅनलसुद्धा डबलेट फॉर्ममध्ये तयार करतो. ओके, तर आता DNA सिंथेसिस झालं. DNA सिंथेसिसमधून सेल कुठे आली? गॅप 2 मध्ये आली. गॅप 2 मध्ये काय होतं, तर हा G1 फेज S फेजसाठी मटेरियल प्रिपेअर करतो. त्याच्यानंतर इथे सिंथेसिस झाल्याच्या नंतर तो G2 फेजमध्ये येतो. G2 फेजमध्ये काय होतं, तर तो स्वतःला प्रिपेअर करतोय कशासाठी? M फेजमध्ये जाण्यासाठी. G1 फेजनं S फेजमध्ये जाण्यासाठी प्रिपरेशन केली. तर ज्यावेळेस S फेजमधून सेल G2 फेजमध्ये आला, त्यावेळेस G2 फेजमध्ये काय होतं, तर M फेजमध्ये जाण्यासाठी इथे मटेरियल प्रिपरेशन होते. तर जनरली हा कुठे जाणार आहे? M फेजमध्ये. M फेज काय आहे? सेल डिव्हिजन फेज आहे. सेल डिव्हिजन फेज म्हणजे एकापासून 2 सेल फॉर्म होणार आहेत. तर जे काही इथे फॉर्मेशन सेल डिव्हिजनसाठी लागणारे मटेरियल आहे तो G2 फेज तयार करतो. तर सेल डिव्हिजनसाठी काय काय आवश्यक आहे, तर इथे सुद्धा प्रोटीन सिंथेसिसची गरज आहे. प्रोटीन सिंथेसिसची गरज आहे म्हणजे कशासाठी, तर जे काही स्पिंडल फॉर्मेशन फॉर्म होणार आहेत, ओके, सेंट्रिओल्स. ओके, तर सेंट्रिओल्स माहिती आहे आपल्याला मायक्रोट्युब्युल्स पासून फॉर्म होतात आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, ट्युब्युलिन प्रोटीन. मायक्रोट्युब्युल्स कशापासून बनलेले? ट्युब्युलिन प्रोटीन्स पासून बनलेले. ज्यावेळेस स्पिंडल फॉर्मेशन होतं तो सुद्धा प्रोटीनचा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यक कोणता प्रोटीन आहे? ट्युब्युलिन प्रोटीन आहे. तर हा जो ट्युब्युलिन प्रोटीन आहे प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस थ्रू फॉर्म केला जातो. आणि त्याचबरोबर जो काही प्रोटीन सिंथेसिसची फॉर्मेशन आहे म्हणजे इथे पुन्हा काय झाला? RNA सिंथेसिस फॉर्म होते. RNA सिंथेसिस. मग याच्यामध्ये RNA मध्ये तिन्ही RNA आले, M, T and R. तिन्ही mRNA, tRNA and rRNA फॉर्म केला जातो. त्याच्यानंतर ज्यावेळेस सेल्स एकमेकापासून रिप्लिकेट होतात म्हणजे सेलमध्ये जर न्यूक्लियस असेल तर दोन्ही सेलमध्ये न्यूक्लियस जातो, बरोबर आहे. तर इथे सेलची जे काही न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचं व्हॉल्यूम काय होतं? इन्क्रीज होतं. इन्क्रीज न्यूक्लियर व्हॉल्यूम. तर न्यूक्लियस स्वतःची जी साईज आहे तो वाढवतो. त्याच्यानंतर सेल डिव्हिजनमध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ज्यावेळेस सेल डिव्हिजन होतं त्यावेळेस एका सेलचे 2 होतात. एक तर न्यूक्लियस गेला, त्याचबरोबर इथे ऑर्गॅनल्स डुप्लिकेट झाले, त्याच्यानंतर इथे क्रोमोझोम्स फॉर्मेशनमध्ये डबलेट फॉर्ममध्ये झालं म्हणजे DNA सिंथेसिस झालं, DNA सेपरेट झाला, जेनेटिक मटेरियल सेपरेट झाला. म्हणजे आता जो सेल आहे ज्यावेळेस रिप्लिकेट होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये लागणारे प्रोटीन्स आपण बघितले, RNA आपण पाहिले, त्याचबरोबर न्यूक्लियससुद्धा आपण पाहिलेला आहे. ज्यावेळेस सेल डिव्हिजनमध्ये म्हणजेच M फेजमध्ये सेल जातो त्याच्यासाठी लागणारे जे काही मटेरियल आहे तो गॅप 2 मध्ये म्हणजे G2 फेजमध्ये प्रिपेअर करतो. तर G2 फेजमध्ये ऑल मटेरियल प्रिपरेशन झालं, पण याच्यासाठी ड्युरेशन किती आहे तर 2 to 5 hours. ओके, फर्स्ट गॅप फेज जो होता त्याच्यामध्ये आपण जे काही मटेरियल फॉर्मेशन केलं ते S फेजसाठी केलं. त्याच्यासाठी 8 hours और मोर सुद्धा 8 तासापेक्षा जास्त सुद्धा वेळ लागू शकतो. सेकंड S फेजमध्ये 2 to 6 hours म्हणजे DNA रिप्लिकेशनसाठी आणि हिस्टोन प्रोटीन फॉर्मेशनसाठी किती ड्युरेशन लागतो तर 2 to 6 hours. ज्यावेळेस DNA सिंथेसिस होतो तेव्हा ती सेल कुठे येते? G2 फेजमध्ये येते. G2 फेजमध्ये प्रोटीन सिंथेसिस जसं की ट्युब्युलिन प्रोटीन स्पिंडल फायबर फॉर्मेशनसाठी लागतो. त्याचबरोबर प्रोटीन सिंथेसिससाठी RNA फॉर्म झाले पाहिजे, तिन्ही RNAचं फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर न्यूक्लियसची साईज वाढते, सगळे मटेरियल हे डबलेट फॉर्ममध्ये तयार होतात. तर ज्यावेळेस G2 फेज आहे याच्यासाठी जे काही टाईम किंवा ड्युरेशन लागतो तो आहे 2 to 5 hours. ओके, पण ज्यावेळेस सेल G2 फेजमध्ये जे काही मटेरियल प्रिपरेशन झालं त्यावेळेस सेल कुठे एंटर करते? M फेजमध्ये एंटर करते. पण हा जो M फेज आहे याच्यामध्ये पुन्हा 2 टाइप्स पडतात. जनरली मायटोसिस, मियोसिस हे सेपरेटली पाहणार आहोत, पण त्या दोन्ही फेजेसमध्ये ज्यावेळेस मेन 2 स्टेप्स होतात, एक
कॅरिओकायनेसिस and second one cytokinesis. Karyo means nucleus, kinesis means division, okay, splitting, okay. Karyo means nucleus and kinesis means spindle or breakdown, okay, एकाचे दोन होणे, डिव्हिजन. तर जनरली कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, तर सेल मधल्या न्यूक्लियसचं अगोदर डिव्हिजन होतं. तर न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असताना, न्यूक्लियस डिवाइड होताना त्याच्यामध्ये पुन्हा फेजेस पडतात. एक प्रोफेज, सेकंड मेटाफेज, थर्ड ॲनाफेज, फोर्थ वन इज अ टीलोफेज. 4 फेजेसमध्ये न्यूक्लियस हा सेपरेट होतो, डिवाइड होतो. कॅरिओकायनेसिस, कॅरिओ मीन्स न्यूक्लियस, कायनेसिस मीन्स डिव्हिजन. तर सर्वात पहिल्यांदा एम फेजमध्ये फर्स्ट डिव्हिजन जी होती ती कॅरिओकायनेसिस होती. कॅरिओकायनेसिस न्यूक्लिअर डिव्हिजन. न्यूक्लिअर डिव्हिजन हे 4 फेजेसमध्ये होतं, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. याची जी सिक्वेन्स आहे ती मिसमॅच करायची नाही, कारण की ही जी सिक्वेन्स आहे तीच न्यूक्लिअर डिव्हिजनसाठी महत्त्वाची आहे. तर या 4 डिव्हिजनमधून न्यूक्लियस हा सेपरेट होतो. ज्यावेळेस न्यूक्लियस डिवाइड होतो त्यावेळेस सायटोकायनेसिस होतं. सायटोकायनेसिस म्हणजे काय, तर सायटोकायनेसिस म्हणजे सायटो मीन्स सायटोप्लाझम आणि कायनेसिस मीन्स डिव्हिजन. तर सेकंड स्टेपमध्ये काय होतं, तर सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं. आणि ज्यावेळेस सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं त्यावेळेस सेल्स हे काय होतात, सेपरेट होतात, ओके. तर पूर्ण सेल डिव्हिजन होण्यासाठी 2 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस न्यूक्लिअर डिव्हिजन करतो आणि सायटोकायनेसिस सायटोप्लाझमिक डिव्हिजन करतो. ज्यावेळेस सायटोप्लाझमिक डिव्हिजन होतं तेव्हाच सेल्स काय होतात, 2 फॉर्ममध्ये डिवाइड होतात. तर एम फेजमध्ये एक तर सर्वात पहिल्यांदा डॉटर न्यूक्लिया फॉर्म होतात. त्याच्यानंतर जेव्हा सायटोप्लाझम सेपरेट होतं त्यावेळेस डॉटर सेल्स फॉर्म होतात. तर इथे जेव्हा G2 फेजमधून एम फेजमध्ये सेल आला त्यावेळेस सेल काय करतो, सर्वात पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस करतो. कॅरिओकायनेसिस करत असताना तो 4 फेजेसमध्ये सर्वात पहिल्यांदा जातो. प्रोफेज, प्रत्येक फेज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, ओके. पण जनरली जे काय शॉर्टमध्ये सेल सायकल कंप्लीट होण्यासाठी, तर प्रोफेजमध्ये काय होतं, जे काही न्यूक्लियस आहे त्याचे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर व्हायला लागतात आणि जे काही क्रोमॅटिन फायबर आहे ते कंडेन्स फॉर्ममध्ये येतं. त्याच्यानंतर सेकंड वन मेटाफेज. मेटाफेजमध्ये काय होतं, जे काही क्रोमोझोम्स आहेत स्पिंडल फॉर्मेशनच्या अटॅचमेंटनुसार ते इक्वेटोरियल प्लेनमध्ये येतात. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं, तर स्पिंडल फॉर्मेशन हे पोलकडे डायरेक्टेड टू द पोल्स अँड ईच अँड एव्हरी क्रोमोझोम इज डिवायडेड आणि ते एकमेकापासून दूर जातात. आणि तिथून त्याच्या पुढची फेज होते ती आहे टीलोफेज. टीलोफेजमध्ये काय होतं, तर जे काही ॲनाफेजमध्ये क्रोमोझोम सेपरेट झालेले आहेत ते क्रोमोझोम एका न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये बाउंड होतात आणि टीलोफेजमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन कंप्लीट होतं. न्यूक्लिअर डिव्हिजन ज्यावेळेस कंप्लीट होतं त्यावेळेस सेकंड फेज होते ती आहे सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस काय आहे, तर जे काही सेल्स आहेत न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे, ओके. न्यूक्लियसचं डिव्हिजन झाल्याच्या नंतर जे काही सायटोप्लाझम आहे तो सेपरेट होतो आणि इथे जो काही सेल आहे, हा जो स्टार्टिंगचा जो सेल आहे तो G1 फेजमध्ये गेला, G1 मधून G2 एस फेजमध्ये आला आणि एस फेजमधून G2 मध्ये आला. G2 मधून ज्यावेळेस एम फेजमध्ये जातो, एम फेजमध्ये आल्याच्या नंतर या सेलमध्ये काय फॉर्मेशन होतात, तर 2 सेल्स तयार होतात. एम फेजमध्ये काय होतं, सेलचं डिव्हिजन होतं आणि एका सेल्सपासून 2 सेल तयार होतात आणि या 2 सेल्सला आपण काय म्हणतो, डॉटर सेल्स, ओके. पॅरेंटल सेल्सपासून 2 डॉटर सेल्स फॉर्म होतात. तर जनरली जी काही सेल सायकल आहे आणि एम फेजसाठी ड्युरेशन किती लागतो, तर 1 to 3 आवर्स, ओके. किती, 1 to 3 आवर्स. आता सर्वात पहिल्यांदा आपण
सेल सायकल, सेल डिव्हिजनसाठी, सेल डिव्हिजन काय तर 2 सेल्स फॉर्म होणे फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. जो काही सेल आहे त्याच्यापासून 2 सेल्सचं फॉर्मेशन होतं, त्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. पण सेल डिव्हिजन पाहण्याच्या अगोदर आपल्याला सेल सायकल कळणं महत्त्वाचं आहे. तर सेल सायकल म्हणजे काय? सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ ए सेल. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी काही सेल आहे त्याच्यामध्ये जे काही सिक्वेन्शियल इव्हेंट्स होतात त्याला आपण सेल सायकल म्हणतो. सायकल म्हणजे काय? जिथून स्टार्ट झाले तिथंच त्याचा एंड झाला पाहिजे, त्याला आपण सेल सायकल म्हणतो. तर याच्यामध्ये सेल सायकलमध्ये 2 फेजेस आहेत, इंटरफेज अँड एम फेज. इंटरफेज ही सर्वात लॉंगेस्ट फेज आहे. इंटरफेजमध्ये जनरली काय होतं तर इथे रेस्टिंग फेज सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो किंवा प्रिपरेटरी फेज सुद्धा म्हणू शकतो. जनरली इंटरफेजमध्ये जी काही सेल आहे ती सेल काय करते तर प्रिपेरिंग फॉर इट्स सेल्फ फॉर द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनसाठी ती स्वतःला प्रिपेअर करते. याचाच अर्थ काय? ज्यावेळेस आपण इंटरफेज पाहतो त्या इंटरफेजमध्ये आपण 3 पार्ट्स बघितलेत. G1 फेज ज्याला आपण गॅप 1 फेज म्हणतो, सेकंड S फेज ज्याला आपण सिंथेसिस फेज म्हणतो, आणि थर्ड G2 फेज ज्याला आपण गॅप 2 फेज म्हणतो. ओके, तर जनरली या फेजेसमध्ये काय होतं तर सर्वात पहिल्यांदा G1 फेज आहे ती S फेजसाठी लागणारे जे काही प्रिपरेटरी मटेरियल आहे ती प्रिपेअर करते. तर जनरली S फेज म्हणजे काय तर सिंथेसिस फेज. DNA सिंथेसिस होतं. DNA सिंथेसिस होणे म्हणजेच काय तर तिथे एक जो DNA आहे त्याचं रिप्लिकेशन होतं आणि हा जो DNA आहे तो डबल फॉर्ममध्ये तयार होतो. तर हा जो DNA फॉर्म करण्यासाठी किंवा रिप्लिकेशन होण्यासाठी त्याला जे काही आवश्यक असणारं प्रोटीन्स आहेत, ओके, तर ते काय करतात तिथे फॉर्म करतात. तर याच्यासाठी लागणारे जे काही प्रोटीन्स आहेत म्हणजेच एन्झाईम्स आहेत जे की हेलिकेज, टोपोआयसोमरेज लाईक टेन्स ऑफ एन्झाईम्स आर रिक्वायर्ड फॉर द DNA रिप्लिकेशन. तर ते जे काही एन्झाईम्स आहेत ते G1 फेजमध्ये प्रिपेअर केले जातात. तर प्रोटीन सिंथेसिससाठी जर एन्झाईम फॉर्म करतोय म्हणजेच तो काय प्रोटीन सिंथेसिस करतोय तर त्याच्यासाठी RNAची खूप गरज आहे. तर RNA सिंथेसिस 3ही RNA तिथे तयार होतात, mRNA, rRNA आणि tRNA. त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिस रिक्वायर्ड जी काही सेलसाठी आहे ती फॉर्म केली जाते आणि सेलची ग्रोथ ही इन्क्रीज होते आणि त्याचबरोबर सेल ज्यावेळेस डिवाइड होणार आहे त्याचबरोबर ऑर्गॅनल्स जे आहेत ते सुद्धा डिवाइड झाले पाहिजेत. म्हणून G1 मध्ये काय होतं ऑर्गॅनल्स जे आहेत ते सुद्धा डुप्लिकेट होतात. S फेजमध्ये ज्यावेळेस सेल येतो त्यावेळेस काय होतं तर सेल जी काही आहे त्याच्यामध्ये DNA रिप्लिकेशन होतं. DNA रिप्लिकेशन म्हणजे काय तर तो एका DNAचं रिप्लिकेशन करून 2 DNAs फॉर्म करतोय आणि जे काही DNA फॉर्म झालेले आहेत त्यांना बाइंडिंगसाठी हिस्टोन प्रोटीन गरजेचं आहे. G1 फेजचा ड्युरेशन 8 आवर्स ऑर मोर. ओके, 8 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. DNA रिप्लिकेशन होतो आणि हिस्टोन प्रोटीन फॉर्मेशन होतं. तर S फेजसाठी ड्युरेशन आहे 2 to 6 आवर्स. त्याच्यानंतर ज्यावेळेस DNA सिंथेसिस होतो त्यावेळेस तो सेल कुठे येतो G2 फेजमध्ये येतो. G2 फेजचं मेन फंक्शन काय तर तो काय करतोय तर M फेजसाठी म्हणजेच सेल डिव्हिजन होण्यासाठी ज्यावेळेस सेल जाईल आणि त्याचं डिव्हिजन होण्यासाठी जे काही रिक्वायर्ड प्रिपेअरिंग मटेरियल आहे तो G2 फेज तयार करतो. G2 फेजमध्ये जनरली प्रोटीन सिंथेसिस होतं. प्रोटीन कशासाठी रिक्वायर्ड आहे तर आपण सेंट्रिओज ज्यावेळेस स्टडी केला, सेंट्रिओजचं फॉर्मेशन ज्यावेळेस तो स्पिंडल फॉर्म करतोय त्यावेळेस ते स्पिंडल जे आहेत ते प्रोटीनचे असतात. ओके, ट्युब्युलिन प्रोटीन. तर तिथे प्रोटीन सिंथेसिस होते. त्याचबरोबर प्रोटीन सिंथेसिससाठी रिक्वायर्ड असणारे जे काही RNAs आहेत म्हणजे mRNA, rRNA आणि tRNA हे सुद्धा तिथे प्रिपेअर केले जातात. त्याच्यानंतर न्यूक्लियस जो आहे त्याची जी काही व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज करतो आणि सर्वात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, इथे एनर्जीची खूप गरज असते म्हणून इथे एटीपेज एन्झाईम सुद्धा फॉर्म केला जातो. कारण की एक क्रोमोझोम डुप्लिकेट व्हायला म्हणजे एक क्रोमोझोम ज्यावेळेस सेपरेट होतात आणि सेल डिव्हिजनमध्ये येतात त्यावेळेस एक क्रोमोझोमला 30 एटीपीजची गरज असते. तर आपल्यामध्ये फॉर एक्झाम्पल ह्युमन सेलमध्ये जर घेतलं तर 46 क्रोमोझोम्स आहेत आणि 46 क्रोमोझोम ज्यावेळेस रिप्लिकेट होतील त्या म्हणजे डिवाइड्स न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये जातात त्यावेळेस 46 ज्यावेळेस दोन्ही पोलकडे ओढले जातात तर 46 into 30 आणि 46 into 30 दोन सेल डिवाइड करतो ना. तर जे काही मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस डिवायडेशन होतं त्यावेळेस
एक क्रोमोझोमसाठी 30 ATPची गरज असते, इतकी एनर्जी रिक्वायर्ड असते. तर याच्यामध्ये G2 फेजमध्ये ATPचं फॉर्मेशनसुद्धा केलं जातं ज्यावेळेस सेल डिव्हिजन होते त्यावेळेस. त्याच्यानंतर G2 मधून तो M फेजमध्ये जातो. M फेज हा 2 स्टेपनी फॉर्म झालेला, एक कॅरिओकायनेसिस आणि दुसरा सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय तर न्यूक्लिअर डिव्हिजन, आणि न्यूक्लिअर डिव्हिजन होण्यासाठी 4 फेजेस फॉर्म होतात, एक प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. प्रोफेजमध्ये काय होतं, जे काही मटेरियल आहे थिन फायबर, क्रोमॅटिन फायबर जो आहे तो कंडेन्स्ड फॉर्ममध्ये होतो. सेकंड, जे काही क्रोमोझोम्स आहेत जे कंडेन्स्ड फॉर्म झाल्याच्या नंतर क्रोमॅटिन फायबर कशामध्ये दिसतं, क्रोमोझोममध्ये दिसतं. तर जे काही क्रोमोझोम्स आहेत ते इक्वेटोरियल प्लेनला अटॅच होतात, ते बी स्पिंडल फायबर्सनी. थर्ड, ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं, तर जे काही इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज झालेले जे काही क्रोमोझोम्स आहेत ते स्प्लिट होतात आणि ते पोलकडे खेचले जातात, आणि ते ज्यावेळेस स्प्लिटिंग होते त्याला आपण ॲनाफेज म्हणतो. आणि ते ॲनाफेजच्या नंतर टिलोफेज येते. टिलोफेजमध्ये काय होतं, जे काही स्प्लिटिंग झालेले क्रोमोझोम्स आहेत ते एका न्यूक्लिअर मेम्ब्रेन अपियर होतो आणि त्याच्यामध्ये त्याला बाइंड केले जातात, आणि याच्यानुसार न्यूक्लियस हा 2 सेलसाठी प्रिपेअर होतो. न्यूक्लिअर डिव्हिजन झाल्याच्या नंतर जो काही सायटोप्लाझम आहे तो सायटोप्लाझम डिवाइड होतो, त्याला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस. सायटो मीन सायटोप्लाझम अँड कायनेसिस मीन डिव्हिजन. जे काही सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं त्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो, आणि सायटोकायनेसिसच्या नंतर जे काही 2 सेल्स आहेत ते सेपरेट होतात विथ द सायटोप्लाझम. ओके, तर त्यावेळेस सेल हे सेपरेट होतात. जे काही जो प्री सेल आहे तो पुन्हा काय होतो, 2 डॉटर सेल्स फॉर्म करतो. ओके, तर याच्यामध्ये ही झाली सेल सायकल. ओके, पण काही असे सेल्स आहेत ते काय करतात की समजा फॉर एक्झाम्पल त्यांची मल्टिप्लिकेशन ऑफ डिव्हिजन्स झाले आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही लाईफ स्पॅन आहे तो एंड झाला. ओके, तर ज्यावेळेस सेल डिवायडेशनमधून बाहेर पडतो, म्हणजे जो काही सेल आहे एका पर्टिक्युलर लिमिट नंतर तो स्वतःचं जे काही सेल डिव्हिजन आहे ते स्टॉप करतो. ज्यावेळेस सेल डिव्हिजन स्टॉप होते त्यावेळेस तो एक रेस्टिंग फेजमध्ये जातो, त्याला आपण G0 फेज म्हणतो. सेल ज्या वेळेस डिवाइड होतो. ओके, आता हे G0 फेज काय आहे, हा सुद्धा इंटरफेज मधलाच एक पार्ट आहे. तर G0 फेज जो गॅप 0 फेज आहे याच्यामध्ये काय होतं, तर जे काही सेल्स समजा फॉर एक्झाम्पल इथे प्रिपेअर झालेले जे डॉटर सेल्स आहेत यांचं लास्ट डिव्हिजन झालेलं आहे. ओके, लास्टली ते सेल डिवाइड झालेले, त्याच्यानंतर त्यांचं सेल डिवाइड होणार नाहीये. तर असे जे सेल्स आहेत फॉर एक्झाम्पल पॅरेन्कायमा सेल्स, तर असे जे सेल्स आहेत त्यावेळेस काय करतात, G2 फेजमध्ये तुम्हाला असा एक ॲरो टाईप दाखवला जातो. ओके, याचा अर्थ काय आहे, तर इंटरफेजमध्ये म्हणजे सेल डिव्हिजनच्या नंतर तो डायरेक्ट G0 फेजमध्ये जातो, म्हणजे सेल सायकलच्या बाहेर पडतो. तो पुन्हा कंटिन्युअसली सेल सायकलमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. तर ज्यावेळेस सेल डिव्हिजन होतं, लास्ट सेल डिव्हिजन झालं सेलचं, त्याच्यानंतर तो काय करतो, सेल डिव्हिजनच्या बाहेर पडतो, तर त्याला आपण G0 फेज म्हणतो. आता ही G0 फेज जी आहे, जी लास्ट सेल जी आहे सेल डिव्हिजन, तिचं लास्ट सेल डिव्हिजन झाल्याच्या नंतर तो सेल 0 मध्ये जातो, याला रेस्टिंग फेज सुद्धा म्हणतात. रेस्टिंग फेज याचा अर्थ हा नाही आहे की सेल तिथे रेस्ट करते, तर तिथे ती रेस्ट नाही करत, तर एक स्पेशल सेल म्हणून तिला ओळखलं जातं आणि तिच्यासाठी एक सेपरेट फंक्शन असतं आणि ती तिचं वर्क करत राहते. ती सेल त्या सेल सायकलच्या बाहेर पडली याचा अर्थ ती तिथे डेड झाली असं नाही आहे. डेडसाठी आपल्याला पुढे कन्सेप्ट बघायचीच आहे. तर ती काय होते, तर रेस्टिंग सेलमध्ये जाते. रेस्टिंग फेजमध्ये जाणे याचा अर्थ तिथे ती स्वतःचे एक पर्टिक्युलर डिफरन्शिएटिंग सेल डिफरन्शिएट केला जातो आणि ती एक स्पेशल सेल म्हणून ओळखली जाते आणि त्या स्पेशल सेलसाठी स्पेशल फंक्शन्स असतात. तर G0 फेजमध्ये ती ज्यावेळेस जाते म्हणजे सेल सायकलमध्ये ती पुन्हा इन्व्हॉल्व होत नाही, तर ती बाहेर पडते आणि तिथे ती तिचं फंक्शन करत राहते. तर हे एक ऑर्डिनरी किंवा एक्सटर्नल पार्ट आहे जो सेल सायकलच्या अटॅचमेंटमध्ये आपण पाहतो. तर जनरली सेल सायकल जी आहे ती कंटिन्युअस फॉर्मेशनमध्ये होते, तर इंटरफेज आणि एम फेज. तर याच्यानंतर आपण जो काही पार्ट शिकणार आहोत तो आहे एम फेज. आणि एम फेजमध्ये
टोटल सेल डिव्हिजनच्या 3 टाईप्स आपण पाहणार आहोत. तर एक अमायटोसिस, सेकंड मायटोसिस आणि थर्ड वन मिओसिस. तर टोटल 3 सेल डिव्हिजन आपण पाहणार.